नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ऐसी चराचरी निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान भक्ती कळा सेवे जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य असणारे पिंपळनेरचे संत नरोबाराय महाराज यांनी केलेला ज्ञानोबारायांच्या वर्णनाचा अभंग आहे। निवृत्तीनाथाजी चार भावंड आहेत, त्यांनी केलेला पुरुषार्थ सांग। मुख्य विषय हा नाही, मुख्य विषय सोपन करा, पण अभंगामध्ये जास्त थांबायचं नाही। वारीला ध्वज त्याने तिन्ही लोकांवर आपल्या कीर्तीचा जन्म पुढे सांगणार। ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची कोण आहे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपा बाई ज्ञान भक्ती कळा यांनी अवतार धारण केलेला आहे। जन्म नव्हे, अवतार तुम्हा म्हणून म्हटले धरुणी सगुण। जसं भगवंतानी सगुण धरून बाळक्रीडा केली तशी यांनी धरुणी सगुण रूपी केली बाळक्रीडा। त्या बाळक्रीडेमध्ये दोन घटनेचा उल्लेख आहे। बोलविला रेडा नंदमुखाची पैठणला रेड्याच्या मुखातून वेद प्रसवले वरी बैसोनिया चालविली भिंती चढ भिंतीवर बसले ती भिंत चालवून दाखवली चालविली। ज्यांचा विश्वास नाही ना त्यांच्या नादाला जे नास्तिक आहे त्यांचा विचार काय करता तुम्ही? तुकोबाराय सांगतात करावा जसं आपला विश्वास भूंकची द्यावे आपण नाही त्याचे अविकारी योजनाचे करायचं काय? काही माणसं म्हणतात आम्ही देव मानतो का मानतो दिसत दिसला तर मानू। त्यांना सांगा तुम्ही मानू नका, काही देवाला आठवण पडलेली नाही। तुम्ही न मानल्यामुळे तो काही निवडून यायला थांबत नाही। करायचं काय तुम्ही तसेच मानायला काय असेच वर देते काय फरक पडतो? पण आमचं वाक्य असं आहे, माझं वाक्य असं आहे की निगेटिव्ह माणसाला पॉझिटिव्ह करत बसण्यात वेळ घालवायचा नाही। पॉझिटिव्ह माणसाला ऍक्टिव्ह करायचं। काळाची संगती आपण काय तुकोबार करावा त्याच्या नादाला रेडा कसा बोलवला चला त्याने आपल्या आकलीचे तारे सोडले म्हणजे रेडे नावाचा ब्राह्मण बोलला। भविष्य काळामध्ये असे बुद्धिमान होणार हे त्यांना माहित होतं म्हणून त्यांनी महिषी पुत्रामुखी आता काय तरी आणखी म्हणते मग तरी ते काहीतरी महिषी नावाचं गाव लोक काय सुरू टाकायचं त्याला उद्योग नाही। वरी बैसोलिया चालविली भिंत जड चालवली रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि एवढा पुरुषार्थ करून आळंदीतून थांबले। मग वास केला अलंकार मग या अलंकापुरात त्यांनी वास केला। पिंपळ दाराशी कनकाचा पिंपळ म्हणजे नंतर नाही, सुवर्ण पिंपळ ज्ञानोबाराच्या अगोदर सुवर्णाचा अश्वत्थ आहे ना, सुवर्णाचा पिंपळ तीही लोकी म्हणजे सुवर्ण पिंपळ पाहिला आजावृक्ष पाहिला नाही। आजावृक्ष ज्ञानोबाच्या समाधी नरोबाराय सांगतात त्यांच्या नामाचा घोष करा। यांच्या नामाचा घोष केला तर काय होते ना कळती दोष संतांच्या घोषामध्ये कळीकाळाचे दोष
आपल्याला पाहत नाहीत. असं वाढवत नाही, मीच बोलतोय, थोडक्यात बोलतो. पण संतांच्या नामघोषामध्ये काय काय फायदा आहे? पुण्यवंत व्हा. तुका म्हणे पाठ. संतांच्या नामघोषामध्ये पुण्य मिळतं, संतांच्या नामघोषामध्ये पाप जातं. संतांच्या स्मरणामध्ये आपलं स्वरूप प्राप्त होतं. विपाय जरी आठवीला तिचा तरी दे. संतांच्या नामस्मरणामध्ये आपलं हरवलेलं मिळतं. हरपले करते ते संतांची पाहता म्हणून वाहणारे ऐकावे. संतांच्या नामघोषामध्ये वाणीला पावित्र्य येतं. हे असं आहे की जे विषारे वाचा विषारे ते साधू कथा वाणी विश्राम पावतो. संतांच्या स्मरणामध्ये आपण देवाच्या जवळ जातो. तेही प्राणा करवते जे कासनाचं चरित्र होतं. असे 6 लाभ आहेत. अजून सुद्धा सापडतील कोणी बघा. हे 6 लाभ ज्यांच्या फळावर ज्ञानोबाचं भजन नाही त्यानं नाही विठ्ठला काही तर मागच्या जन्मात चुकले. त्यांना सांगा ज्ञानोबाने विनंती करा की पुढचा जन्म तुमचं भजन चालत त्या फळावर होतं. असं मी म्हणलो म्हणून वाचकारांना जाऊन कोणी सांगू नका. काही गोष्टी दुराग्रह आहे, एवढा दुराग्रह नाही. असं आहे, पंढरपुरातून पांडुरंगाचा सोहळा कार्तिकवाडीला प्रतिवर्षी येतो ना. मी पत्रात लिहिले, कधी काही तोंडी नाही लेखी लिहिले. विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभेला पत्र दिले मी. त्या पत्रात लिहिलं की सोहळ्याला दिवस कोणाला सोहळा चांगला आहे. निघायला पण काय बिघडते काय त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एक वाक्य झाले, हा सोहळा आहे ना, हा वास्कर फॉर्म्युला आहे. तेवढी आहे. रामकृष्ण ज्ञानोबा तुकाराम नाही, चालत नाही. कुणी चालवलं तर बंद करावं लागतं. संतांचं नामस्मरण गेलं पाप आहे काय? तुम्हाला गमत शिवकाळच्या फडाव घेतली बरं. त्यांचा नाम आहे की जे विचार झालं की पुंडलिकावांना करतो. कारण मी त्यांचाच नाही, अनेकांचा आहे. नामदासांच्यावर तोच नियम आहे. ते चांगला आहे. आपण विठोबा आपल्याला पुंडलिकावांना म्हणतो ना, ज्ञानेश्वर पण म्हणतो ना, तसंच हे शिकावं आहे. काही ज्या चांगल्या पडतात त्या आपण स्वीकारायला. असा विनयकरी होता ना, तो होता नवीन. त्याला माहिती होतं की पुंडलिकवाडला कशाला जायचं, त्यामुळे तो आला तर ते आपला अशोक तिथे नाही का, त्या अशोक त्याला ढकलत मागून एवढा दुराग्रह नाही पाहिजे आम्हाला. त्याने ढकलत निघालं एवढं मला आला ना. मी म्हणलं तुम्हाला जर शिरवळकरांचा अभिमान आहे तर मला देवकरांचा आहे. मी म्हणलं तर गजरच करत नाही, निवांत 3 वाजेवर भजन करा, काय फरक पडतो तुम्हाला. मी गजर केलाच. एरवी 100 वेळा तो अभिनय बाबा घालील लोटांगला वंदिर चरण बाहेर बाहेर नको तुझे फिरायचं ना. काही ठिकाणी फिरतात, काही ठिकाणी फिरत नाही. मला एकाने विचारलं की घालील लोटांगला फिरायचं असतं का नसतं फिरायचं. लय सोपं आहे, ज्यांच्या फळावर फिरतात तिथे फिरायचं. ज्यांच्या फळावर फिरत नाही तिथं काय फिरल्यामुळे लगेच वैकुंठ जवळ येत नाही, न फिरल्यामुळे काही नरक लागत नाही, काय काळजी करायचं काम नाही. पण एखादा चुकून मनुष्य फिरला तर ती माणसं पळत येऊन त्याला थांबवतात. त्यांना वाटतं हा चुकून फिरला तर आपले सगळे पूर्ण नरकात जाते. ना कळती दोष कळे काळाचे ते हे योती नासे. ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान तृप्ती कळा विठ्ठल. जीवनामध्ये कोणता तरी पुरुषार्थ पाहिजे.
बिना पुरुषार्थाचं जीवन नाही. तुका म्हणे गिरे सोबत नाही. तुका म्हणे की नाही जीवनामध्ये काहीतरी शर्त बिना मीच मला शक्ती सांगायला लागलो तर तुमचं तेवढ्याच संपलं. एवढ्या शक्ती शर्त केली होती अर्जुनाने. पण अगदी 2 मिनिटात सांगतो वेळावर. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू जयद्रथ दुःशासन अशा अनेक लोकांनी मिळून मारला. 6 जणांनी एकाशी युद्ध करायचं नसतं, तसा नियम नव्हता. कौरवाने ते नियम मोडले. 6 जणांनी अभिमन्यूला मारला. तर अर्जुनानं अभिमन्यूचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन प्रतिज्ञा केली, बहादरांनो तुम्ही 6 लोकांनी माझ्या मुलाला मारले, उद्या तुम्ही 6 लोकांनी रक्षण करा, तुमचं कडक तोडून द्या. दुर्योधन बोलायला लक्ष्मण. तर दुसऱ्या दिवशी या 6 लोकांचं कडक तोडून अर्जुनानं लक्ष्मणाला मारला. तुका म्हणे गेले एक मुलगी आहे बरं, तिचं वय 8 वर्षाचं आणि एक हत्ती निघाला आणि हत्तीमध्ये संस्थानिक बसल्या पेशवे नानासाहेब. आणि ती मुलगी काय सांगते, नानासाहेब हत्ती थांबवा, नानासाहेब हत्ती थांबवा. असा पेशव्यांचा हत्ती. त्या मुलीचे वडील आले त्याचे मूर्खाचं काय, अगं ते सरकार आहे, आपण त्यांचे नोकर आहोत. तिने वडिलाचा हात झिंजाडून परत गेली, नानासाहेब हत्ती थांबवा, मला हत्ती बस. शेवटी वडिलांनी तिला जर घरात नेलं म्हणजे, मूर्ख पोरी, अगं आपण त्यांचे सेवक आहोत, काय अपेक्षा करतात, मूर्खाचं काय, अगं आत्या अशिबात नाही, आत्या नशिबात नाही. ती मुलगी म्हणली, काका मग लक्षात ठेवा, एक दिवस माझ्या दारामध्ये हत्ती झुलला का, एक दिवस तिच्या दारामध्ये हत्ती झुलला नाही, हत्ती झुलले. तिचं नावावर आलेलं सगळं सांगायचं, सगळं सांगायला टेन्शन त्याच्याच होतं. लोक म्हणतील कशाला आलो, कशाला उभारलं. शरद सांगतो, शरीर एक मुलगा एका सावकाराच्या हातावर पाणी घातलं जेवल्यानंतर, त्यांच्या कानात होती बाळी. लक्ष केलं बाळी, असा बाळीला बघता बघता हात चुकला आणि हातावरचा हात गुडघ्यावर गेला. दोसरावर पाणी पडलं, दोसर भिजलं. त्यांनी पाहिलं मूर्खल्या का काढो कलम दोसर खाल पण काढ नाही, काढवल्या का कुठं बघतो झाले म्हणलं, बाळीकडे. बाळी काय बाळीकडे बघतो. हे बाळी फुकट मिळत नाही, त्याच्यासाठी ज्ञान घ्यावं लागतं, संस्कृत. त्या मुलानं हातातला ताब्या खाली टाकला, उमऱ्यात जाऊन उभा राहिला. एक पाणी टाकले, एक बाळ आहे. आणि त्या नानासाहेब तुमच्यासारखी कानात बाळी घालून तुम्हाला भेटायला. त्या मुलाचं नाव रामशास्त्री प्रभू. अशा लय शक्य आहेत का. नंद कुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ मारणार आहे ना. ही चारित्र्य त्यांनी ते करून दाखवलं. आपल्या प्रतिज्ञा काय, हे सरकार पाडल्याशिवाय राहणार त्याला वाईट नसता होता ठेवून. त्या लोकांना सरकार दबवण्यापेक्षा सरकार
काय कोणाचा विषय सोडून द्या. हे काय जीवन आहे. मी 3-4 उदाहरणं सांगितली. एवढी उदाहरणं सांगायला मला 1 तास लागतो. एक उदाहरण 15-15 मिनिटातून नक्कीच आहे. पण आळंदीत असल्यामुळे जास्त काय आहे इथं टाईमपासिंग नाही. खेडेगावात टाईमपास सगळी जाणती माणसं तिथे टाईमपास कशाला. खेडेगावात टाईमपासिंग करावा लागतो. कारण का 9च्या आत जर सोडलं ना तर पाकिट कमी होण्याची शक्यता असते. ऐकलं का? ऐकलं. तुमचं कसं काय, आमचं कसं काय चालेल. ते कुठे आपण कुठे तंबाखूला तुला लावायचं सांगायचं हे आपलं काम नव्हतं. तुमचं काम काय तंबाखू खंताचं पत्र चुकायचं. काय म्हणतात माहिती आहे हे असं चालायचं का बरं. हे असं चालायचं असं का विचारत नाही. असं कुठवर चालायचं असं विचारा की. प्रश्न विचारा असं कुठवर चालायचं. परत सांगा असं नाही चालायचं. त्याला पुरुषार्थ म्हणतात. असंच चालायचं त्याला पुरुषार्थ म्हणत नाही. त्याला म्हणतात प्रवाह पार्थित्य. काळाबरोबर वाहत. संत काळाबरोबर वाहत जात नाही. महापुरुष काळाबरोबर वाहत जात नाही. इंद्राची पूजा बांधण्यासाठी देवीच्या कावडी येत होत्या. भगवंतांच्या अडवल्या आणि सांगितलं नाही चालायचं. त्याला म्हणतात पुरुषार्थ. शिवाजी महाराजांनी चाललेला सगळा लाचार समाज तो स्वाभिमानी केला. आम्ही म्हणत नाही बरं काळजी पण म्हणून जातो. देखो उनक मराठा है यहाँ शिवाजी ढोलासा. मुगलों की ताकत को जिसने तलवारी पे तोला था. हर पर्वत पर आग लगी थी हर पत्थर एक शोला था. बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. वीर शिवाजी ने रखी थी शान हमारी जान की. इस मिट्टी से तिलक करो धरती है बलिदान की. वंदे जाता एवढं तर लक्षात ठेवा की यंदा आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालायचा एवढा तर लक्षात ठेवा. 15 ऑगस्ट 2022 पर्यंत लक्षात ठेवू द्या. आम्ही आमच्या कॅलेंडरचं मुखपत्र ते आमचं बघा. भारत मातेची सोडून द्या. जीवनामध्ये काहीतरी शर्त पाहिजे. आणि ज्याने जीवनामध्ये शर्त केली ना त्यांचं जगामध्ये स्मरण आहे. एकी केली हा झोपडी आहे ना. परत वेळ जाईल माझा 1 तास होता. 7 दिवसामध्ये परीक्षेचा उत्तर होणार कसा अशी शंका परीक्षेला नाही. बाकीच्या जमलेल्या श्रोत्या नव्हते. श्रोते थोडे नव्हते, मोठे साधू संत होते ना. 7 दिवसात कसं आहे. शुकाचार्य त्यांना काही बोललेच नाही. यांच्या लक्षात तर ह्यांना शंका आहे. शुकाचार्य परीक्षेतीलच नव्हते. राजा काळजी करू नकोस. आणि खटवांगाला 1 तासात उद्धार झाला. कोणाला तर 7 दिवस आहे. कशासाठी. पहिल्यांदा वक्त्याचं कर्तव्य हे आहे की पहिल्यांदा त्यानं श्रोत्याला आश्वस्त करायचं. श्रोत्याला आश्वासन द्यायचं असतं की मी तुझा उद्धार करतो.
सर्वधर्मान् मामेकम् अहं त्वा मोक्षयिष्यामि. भगवान अर्जुना हा गीतेचा समारोपाचा श्लोक आहे ना, उपसंहाराचा श्लोक आहे. उपसंहाराच्या श्लोकामध्ये भगवान सांगला ते यांना मारल्यानंतर जे पाप लागलं ना त्या पापाची काळजी करू नको, मी जबाबदार. हे ग्वाही आहे. कलकत्त्यामध्ये 22 वर्षाचा मुलगा सगळ्यांना फिरायचा आणि सगळ्यांना विचारायचा तुम्हाला जीव दिसलं का? लोक म्हणायचे नाही. मग कशाला बोलतो करता सांगायचे. लोक म्हणजे नास्तिक. तो नास्तिक नव्हता, तो जिज्ञासू होता. कोणी तर सांगितलं की वराहनगरमध्ये एक साधू आहे, तो साधू तुझी इच्छा पूर्ण कर. तो मुलगा केंद्रात गेला. ते होते रामकृष्ण परमहंस. स्वामी देव पाहिलाय का? मग याला म्हणायचं कॉन्फिडन्स. असं आहे, कीर्तन झाल्यानंतर श्रोत्याला जर शंका आली तर श्रोत्याने शंका विचारावी ना, आणि कीर्तन काढून त्याचं उत्तर द्यावं का नाही. सध्या कीर्तनकार थांबत नाही. जे विचार झालं ना, आरती झाली, महाराज कुठे आहे? महाराज 50 किलोमीटर दूर. पूर्वी महाराज जास्त होते, चालत यायचे, मुक्काम करायचे, 2 दिवस राहायचे, लोक भेटायचे आणि लोक शंका विचारायचे, महाराज त्यांना उत्तर द्यायची. आता नाही, आता फक्त सांगायचं चाललंय, बाकी घेणं नाही देणं नाही. जे जे आपण असे ठावे ते सगळ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे, लोकांना शहाणे करून द्या सोडून जा. कुठल्याही मार्गाने तुम्ही देव पाहिला मग मला दाखवू शकणार का? सकाळ अर्थात. तो मुलगा मला केव्हा दाखवा, तुला केव्हा पाहिजे बोल. मग ते रामकृष्ण परमहंस म्हणून नरेंद्र, अरे मी तुला जेवढं स्पष्ट पाहतो ना त्याच्यापेक्षा देव मला स्पष्ट दिसतो. तुका म्हणे देव दाखवी तया सवे भेटी और बाकीची ती करायची येर बहुत जोडीची कीर्ती बास. असा माऊली 2 वर्षात बाकीचे जरा खाली आली असं वाटतं. असं सुरुवात होती. ज्याला हवा येत नाही ते कीर्तनाचं तरी सांगायला तयार भेटी. पुढचा आहे का? विवेकानंद रामकृष्ण परमहंसानं म्हटले तुमच्यासारखा महापुरुष भेटण्यासाठी मी 3 वर्ष कलकत्त्यात फिरतो. म्हणजे कसली प्रतीक्षा, कसली कसली कसली. रामकृष्ण परमहंस काय म्हणजे आहे? रामकृष्ण परमहंस नरेंद्र, अरे माझ्यासारखा सद्गुरू भेटण्यासाठी तो 3 वर्षे कलकत्त्यात फिरतोय आणि तुझ्यासारखा आदर्श शिष्य भेटण्यासाठी मी 3 जन्म फिरतोय. आदर्श पुरुषाचा जीवनामध्ये काहीतरी पुरुषार्थ पाहिजे, पोचण्याची पण नाही, खरं नाही. मग 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता बघा मौली काका कसा क्रम आहे? क्रम आहे अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष. असा पाहिजे का नाही? अगोदर अर्थ, नंतर काम म्हणजे भोग, नंतर धर्म. धर्म पुरुषार्थ म्हणजे का अगोदर का नाही? त्याचं कारण नाही का की अर्थ म्हणजे नुसता अर्थ नाही, धर्माला अनुसरून पाहिजे. मोक्ष काय तुमच्यासाठी बांधायला पडलं काय? काम म्हणजे स्वयंकाम नव्हे, धर्माला अनुसरून. धर्माविरुद्ध होते कामोस्मी. एसटी जर निघाली तर पोरं लय खोटकर असतात. खिडकी कशी जाते, खिडकी उघडती, बाहेर हात काय दुबाजू करतील. मग जाणते आहे काय करतात माहिती आहे का? वडील नाही दोघं बसतात, दोन्ही खोडकर पोरं मध्ये घेतात.
अर्थ आणि काम या पुरुषाचं खोड करायचं धर्माच्या मोक्षाच्या मध्ये. अरे काय तरी मिळवलं दादा, धर्मही नाही, अर्थ नाही, काम नाही, मोक्ष नाही. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, हे आमचा परमात्मा राहू दे बाजूला, चला आमचा परमात्मा तसाच राहू दे, पण ज्या संसार नावाच्या डबक्यात तुम्ही पोहताय ना, त्या डबक्याचा पलीकडचा काठ काढून दाखवा तुमची पाठ. त्याचा काठ तुम्हाला पण सापडत नाही, डबक्याचा थिल्लर आहे. पण चारी कुठला तरी पुरुषात पाहिजे. सुभाषितकार सांगतात, यस्य कोपी न लढे, या चारी पुरुषांचा कोणताही पुरुषांचं ज्याला प्राप्त होत नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. कशाप्रमाणे? अजागरस तनश्चैव तस्य जन्म निरस. एवढा शब्द अजागर आहे. अजागर शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित नाही. अजागर म्हणजे बावळट. अजागर शब्द अजाना शेळी. शेळीच्या काळात तर कोणत्या शेळीच्या काळात 2 तर येतात, त्याला म्हणतात अजागर. त्याचा सरळ सोपा अर्थ आमच्या सरकारी भाषेत सांगायचं म्हटलं तर असून घोटाळा नसून फळा. ते धड शेळीची शोभा वाढवत नाही. बरं, त्या शेळीला चुरून चुकून 3 कोकरं झाली तर तिसऱ्या कोकरात दुधाला दुकान पडत नाही. आणि समजा ती शेळी कापली तर ते अजागर आहे ना, ते खाण्याच्या उपयोगाचं असं लोक म्हणतात. माझ्या गावाकडे आहे ना, कीर्तन भेटत तुम्हाला कसं माहिती देश तुम्ही जर घ्यायला आला नाही आणि मला जर म्हणलं तुम्हाला कसं माहिती, मला सांगावं लागलं तू का म्हणे आपण आम्ही मासा सोडला नाही, खेकडे सोडले नाही, गिरगं सोडले नाही, चोकट सोडले नाही. आता एखाद्या शास्त्री नावं तर घ्यावे का? अजागर तस्य जन्म निरर्थक. तुकोबा काय सांगतात? नरकशालीला विसरोनी देवा, हे जी नाही कोणतं व्यर्थ आहे सांगा. मी म्हणलो तुम्हाला सुरुवात केला, लय वेळ लावत नाही, मला वेळ लागला. पुरुषार्थ आता नाही वेळ लावत. मग पुरुषार्थ सांगितला. कोणाचा सांगितला? वारकरी संप्रदायामध्ये पहिला पुरुषार्थ कोणाचा आहे? पुंडलिक वरदान कुणाचा पुरुषार्थ आहे? कोण या पुरुषार्थाची गती
साधेला जागा देऊन साधेल्यावर मी हे सांगत असतो, बद्धाला मुक्त करणं पुरुषार्थ नाही हो, मुक्ताला बद्ध करणं पुरुषार्थ. बद्धाला मुक्त कोण करेल? वेदांत त्याने दुकानच काढले. बद्धाला तुम्हाला सांगताय का, शिष्याला मुक्त गाव करते जाऊ करते, पण चालू जन्मामध्ये तर बद्धच कोण टाकलं, गेल्याबरोबर दंड घालू लागतो त्यांना. आणि आज्ञा, मग त्या आज्ञा देतात, मग जी म्हणायची आणि परत जाताना परत दंडून घालायचं. बद्ध आहे का मुक्त आहे? बद्ध झालं का? बद्धाला मुक्त करणं विशेष आहे, मुक्ताला बद्ध करणं हे विशेष आहे. मी उदाहरण सांगत असतो, शेतकरी वर्गात आता बैलगाड्याच्या शर्यत सुरू झाले. शेतकरी वर्गात बांधावर डावणीवर बांधलेला म्हणजे सोडणं सोपं आहे, हा यशन तुटलेलं दुसरं खोड पकडणं सोपं आहे का? त्या बांधलेला पण कोणी सोडू शकत, दुसरं खोड ते यशन तुटलेलं त्याला पकडून टाकतो. कुंडलिकरायांनी दुसरं खोंड पकडले, त्याला बंद केला नाही. असं गंमत आहे का? भगवंतानी उखळावर चढून दही फोडलं, रुक्मिणी यशोदेवी शिक्षा दिली, उखळावर बांधला. भगवंतानी उखळ ओळीत बाहेर नेलं, माहीत आहे वृक्षात, आणि ते त्या वृक्षाच्या बेळ्यात नेलं. बेळ्यात अडकलं, भगवान पुढे गेले, 2-4 हिसक्यामध्ये वृक्ष पाडले. वृक्ष जेव्हा पाडले तेव्हा कुबेराचे पुत्र हे 2 ते पुत्र दिव्य रूप भगवंताला प्रार्थना करत होते. हे दृश्य आहे का? दृश्य, हे दृश्य काय? सगळं जग देवाला प्रार्थना करतं, तुका आला मोठा गणी माझं ठाव द्यावाजी, वेची कैकसे विनोदी भाऊबंधनी. सगळं जग देवाला सांगतं की मला भाऊबंधनातून सोडा, म्हणजे प्रार्थना करणारे बंद असतात. ज्याची प्रार्थना करते तो मुक्त असतो. हे कृष्ण जन्मामध्ये विशेष आहे. प्रार्थना करणारे मुक्त झाले होते, आणि ज्याची प्रार्थना केली तो कडाला पाडलेला होता. बस असं ज्ञानोबा आहे का? खरं म्हणजे नामस्मरण आहे, नामदेवाचं आहे, पण आता वेळ नाही. ज्ञानोबा ज्ञानोबा पुरुषार्थ भगवान सांगतात. ऐशे ऐकोनीच म्हणे धन्य धन्य तुमची जगदोद्धार केला. 22 वर्षे 2 दिवस होतो ज्ञान देवे, आणि बदल केला. पूर्वी आनंद पुढे भविष्य निवृत्ती सोपाने सोडविले अपार जीव जंतू, जे मनुष्यगण प्राणी पार साहे मेदिनी अवतार येवनी जगतारिले ऐशी जनाचरी कीर्ती. Oh,
ज्ञानोबारांचं काय पुरुषार्थ केलाय? उभारीला ध्वज, फक्त तिन्ही लोक सांगतो आणि आपण संपतो. तिन्ही लोकांवर स्वर्ग, मृत्यू आणि पाप. असा स्वर्गात यांच्या कीर्तीचा ध्वज स्वर्गात लागला. स्वर्गाचा राजा इंद्र आला होता समाधीला, आला होता ना. इंद्र काय म्हणला? इंद्र म्हणे विष्णू भक्त प्रत्यक्ष हे निवृत्ती सोपान हे अवतार हरी. झाला का सर्व? आता पाहता काय जय जय शब्द ध्वनी गरजे. थांबा ना. जय जय शब्द ध्वनी गरजे. हा सगळं पाताळ पाताळी पाताळी शेष म्हणजे प्रेम प्रेम ऐकोनी हरी तयार आले पाहिजे. उच्चार रामकृष्ण सहस्र तुझे हरे नमस्कार हरी म्हणजे ज्ञानोबारांची स्तुती स्वतःचा इंद्र करतो. झालं का? ज्ञानोबांची स्तुती पाताळीचा शेष करतो. असं मृत्यूलोक राहिला ना. मृत्यूलोकामध्ये कोण असाय ज्ञानोबांची स्तुती करायचं? ऐका, ज्ञानोबांची स्तुती करत नाही असा संत नाही. ज्ञानोबांची स्तुती करत नाही असा संत नाही. आणि ज्ञानोबांची स्तुती करत नाही तो संतच नाही. आता सगळ्या संतांची प्रमाणात येत नाही. या सगळ्या संतांनी यांची स्तुती केली. आई चराचरी भगवंतांनी ती पूर्ण केली. आणि त्या आळंदीच्या समाधीच्या उत्सवामध्ये सगळ्या वैष्णवांची जेवणं चालली होती. आणि जेवणं चाललेले असताना भगवान परमात्मा निवृत्ती म्हणतात की देव म्हणते निवृत्ती तुम्ही झाले. मग समाधी गंगोदकी करून असं भगवान म्हणजे सोपं नसताना वाटलं. आता ह्यांच्या समाधीमध्ये आपलं थांबतं नाही. सोपानाकडे आठवलं अगोदर आपला नंबर आहे. सोपान म्हणे स्वामी पूर्वी बोलले खरे प्रसाद समर्थन आम्ही समाधी बस. आता ज्ञानोबांना समाधी देऊन भगवान निघाले. तेव्हा सोपान म्हणतात सोपान म्हणे वैकुंठा विजय तिजोरी महाश्रेष्ठा ग्राम करीत आता वैकुंठासाठी चाला. भगवान परमात्मा ज्ञानोबांना समाधी देऊन पंढरपूरला नाही गेले. इथं देव म्हणे नाना मार्गशीर्ष सासवडला काय? सासवडला काय? सासवडला सोपान काकाचे स्थान. नामदेवांनी उल्लेख केलाय त्याचं प्रमाण देत नाही. काय नामानाच्या हंडेबागी नाही. नामपंढरी ज्ञानदेवाला कोणी सोपानचा निवृत्ती चौघांच्या ठिकाणी सांगितले आहे. हे सोपं सासवडला काय? सासवडला आहे पूर्वी ब्रह्मयाचे स्थान. सासवडला ब्रह्मदेवाला जप केलं होतं. ब्रह्मदेवाच्या शेजारी कमंडलू होता. तो कमंडलू धक्का लागला. कमंडलू कलंडला. त्याच्यातलं जे पाणी निघालं त्याचं नाव करावं. ब्रह्मयाने जप केले ब्रह्मपैकी म्हणले.
ते सासवड नदी म्हणजे ब्रह्मपुरी. ब्रह्मदेवाने तिथं पूर्वी तप केलेलं आहे. सोपान काही ब्रह्मदेव आणि ते संसार ऐकून बघून त्यांनी बरोबर ते सांगलं तुम्हाला तुमच्या तपाच्या जागेत बसवतो. आणि हे सगळे गेले. असं वर्णन कसं आहे का ज्ञानोबाचं वर्णन असं आहे. देव म्हणे यमुना नर्मदा गंगा कृष्णा तुंगभद्रा देव म्हणे यमुना नर्मदा सरस्वती भागीरथी सरस्वती भागीरथी तुंगा गंगा कृष्णा तुंगभद्रा इंद्रायणी मिळालं. तिथं जसं आहे तसं सासवडलं बरं का प्रत्यक्ष सर्वाधिक मग प्रत्यक्ष नर्मदा गंगा गौतमी माता यमुना भागीरथी सरस्वती आलिया सरस्वती. मग सोपान काय तक्रार केली असते ना आम्हाला तो योग छान असतो आम्हाला भगवान जाऊन सांगा इथं कोण कोण आलं इथं कोण कोण आलं ब्रह्मा इंद्र तेथेच कोणी नाही 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 आणि सांगा आणि इंद्रचंद्र देव येते ब्रह्माजी का यमवर सासवडला बी आले सगळे ब्रह्मा इंद्र तेथेच कोणी नवहीनाथ संत संतांची काळजी वेदघोष. आता आळंदीला इंद्र आला होता ना तिथं आलं तिथं सुद्धा इंद्र आलं होतं. ब्रह्मा इंद्र वैभव केले गुरुचं पैसे आळंदीला शेष आला होता ना सासवडला बी आला होता. इंद्रकीळ पर्वत आहे ते तरी वाढवलं आहे. आता विशेष तयाशी तयारी सुद्धा करावी तयाशी पर्वत असते. तेरू निघाला सप्तयुग काही कमी पडले असं नाही सर्व तीर्थोदकारी सर्व वरदेवने अधिकारी. आता आळंदीची चतुसीमा आहे ते हे शिवक्षेत्र प्रत्यक्ष पूर्वी मागवली माझा हात बरोबर आहे चूक तुझी पूर्व दक्षिणे पुण्येश्वर देव ते हे शिवक्षेत्र प्रत्यक्ष पूर्वी माग मातोर्लिंग साक्षी केशव प्रत्यक्ष चतुर्भुज दक्षिणे पुण्येश्वर देव ब्रह्मेश्वर पुण्यस्थळ महादेव पुढे तुम्ही नागरिक पाहावं देवी वाहत असेल. पश्चिमे डोळे ब्रह्मेश्वर उत्तरे असं माऊलीची काही प्रदक्षिणा उत्तरेला सिद्धेश्वर देव मध्ये स्थळ आहे. आळंदीच्या चारी दिशेची दैवत सांगितलं आणि तिथेही सांगितलं 33 कोटी देवस्थळी पश्चिमे पूर्वेशका भूमंडळी तपतपणे चलिये तीर्थक्षेत्र पर्वती येतोनी पूर्व भागे पश्चिमे ब्रह्माशंकर अवतार करे पाठाडी मानदेशी अजून राहते 33 कोटी देवस्थान पश्चिमे पूर्व वैशाखा नाही आनंद भैरव पूर्वी क्षेत्रपाल ब्रह्मांड वैभव इंद्रकीळ पर्वत स्वरूप त्याशी साक्ष नारायण कौंडली कोणी निक्षेप दोघी माता बसलेलं बदलून काय चाललं काय यांच्याकडे म्हणतात आम्हाला काही समजतच नाही आम्ही काय नाही म्हणतो बघताय काय सामील व्हा कारण नाही पाठवत काय कुठंपर्यंत आलो याचे दक्षिणद्वार कोकण महाबळेश्वर म्हणजे कर्नाटकाचं नाव ना हो महाबळेश्वरला कोकण महाबळेश्वर आहे आजचा सुद्धा पाताळद्वारा पूजाश्वरा अजून बेल निष्ठान लक्षात येते येथे म्हणजे सुवर्णाकार मुक्त असलेल्या जना हे सगळं आहे तिथं सगळे इथं आले ना इथं सुद्धा सगळेच आले. भगवंतानी ज्या घाटामध्ये ज्ञानोपारायणचा सोहळा केला त्याच घाटामध्ये सोपान समाधी बैठला सोपान समाधी
यांचे की नायक जगभूषणाची सुख पोहे का सुख पोहे घासली असा सगळे मने सोपान धन्य धन्य पुरुष मिळून या ऋषी वेद घोषित असा सोपान काकांचा सोहळा आता तो परवा दिवशी वारकरी परवा दिवशी आम्ही आमचं वैशिष्ट्य नाही मोडी चालणारे वारकरी जातात ते वैशिष्ट्य आमचं काय आता पैसे बसतो जे वारकरी महिन्याचे ते वारकरी उद्या सकाळी पहाटे 5 वाजता सोळाची न सोडतात हो दोनच वारे असायचं विजेच्या वारीला वारकरी एकादशीला पहाटे पंढरपूर सोडतात आणि मार्गी वारीला वारकरी आळंदी द्वादशीला सोडतात पहाटे 5 वाजता आळंदी सोडतात पहिला मोठा पाक अगदी वडकी नाल्यातून जातो दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सकाळी 9 वाजेपर्यंत समाधी सोहळ्याला हजर राहतात सर्वांना विनंती आहे वारकऱ्यांनी अवश्य या बिन वारकऱ्यांना परवानगी नाही वारकऱ्यांनी यावं जे येतील ते वारकरी जे येणार ते बिगर वारकरी येत जा जास्तीत जास्त संख्येने येत जा ज्ञानेश्वर